मित्रांनो, लहानपणी आपण खूप मोठी स्वप्न बघतो. पण मोठं झाल्यावर त्या स्वप्नांचं काय होतं? तर मित्रांनो, ही कविता त्या प्रत्येकासाठी आहे, ज्याने कधी आपली स्वप्न पाहिली होती आणि आज रिॲलिटीमध्ये हरून गेला आहे. जर तुम्हालाही असं वाटत असेल ना, तर ही कविता शेवटपर्यंत नक्की ऐका. कवितेचं नाव आहे, मोठं झाल्यावर स्वप्न का बदलतात? तर सुरू करूया. लहानपणी स्वप्न खूप मोठी असायची. आकाशाला स्पर्श करायचा हट्ट असायचा. मोठं झालं की सगळं आपल्या मनासारखं होईल असं निरागस मन सहजच मानायचं. पण मोठं झाल्यावर कळलं पण मोठं झाल्यावर कळलं इथं स्वप्नांपेक्षा गरजा मोठ्या असतात. जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली स्वप्न हळूच कुठेतरी हरून जातं. जिथे एकेकाळी आवड होती, तिथे आता फक्त कॉम्प्रोमाइज उरतो. स्वप्न अजूनही असतात मनात. स्वप्न अजूनही असतात मनात, पण त्यांना पूर्ण करायला वेळ नसतो. कधीतरी जुन्या वहीत लिहिलेलं स्वप्न वाचताना डोळे नकळत ओले होतात. कधीतरी जुन्या वहीत लिहिलेलं स्वप्न वाचताना डोळे नकळत ओले होतात. हे सगळं माझंच होतं का कधी? असं स्वतःलाच विचारावंसं वाटतं. आता आपण जगतोय रिॲलिटीमध्ये आणि स्वप्न फक्त आठवणीत राहतात. हळूहळू शिकतो आपण. हळूहळू शिकतो आपण स्वप्न थोडी कमी करायला आणि गरजा थोड्या जास्त मान्य करायला. कधी कधी वाटतं परत लहान व्हावं, जिथे स्वप्न मोठी होती आणि काळजी खूप छोटी. पण वेळ कधीच मागे फिरत नाही आणि आपणही थांबत नाही. मोठं होणं म्हणजे कळतं की सगळं आपल्या मनासारखं होत नाही. पण तरीही पण तरीही मनाच्या एका कोपऱ्यात स्वप्न अजूनही शांतपणे जिवंत असतात. पण मनाच्या एका कोपऱ्यात स्वप्न अजूनही शांतपणे जिवंत असतात. धन्यवाद.